तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान हे यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज दिनांक आहे 11 फेब्रुवारी आणि उद्याच्याला आहे 12 फेब्रुवारी। राज्यामध्ये पुढील काही दिवसामध्ये वातावरण कसे राहणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता सध्याचे जे आपल्याला वातावरण पाहायला मिळत आहे, रात्रीच्या दरम्यान थंडी जाणवत आहे, सकाळीसुद्धा आपल्याला थोडीफार थंडीमध्ये जाणवत आहे, परंतु इथून पुढे जे आपल्या थंडीचे प्रमाण कमी कमी होत जाणार आहे। आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, दुपारच्या नंतर राज्यातील काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये अजून पुढील 2 ते 3 दिवस राज्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील। 12, 13, 14 तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे फक्त ढगाळ वातावरण आपल्याला जे आहे दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्याचे वातावरण आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही। हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आहे, पावसाची शक्यता कुठेही पाहायला मिळणार नाही। आणि ज्यांचा हरभरा काढण्यात आलेला आहे त्यांनी हरभरा काढू शकतात, कारण की राज्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल, पावसाची शक्यता अजिबात कुठेही पाहायला मिळणार नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी पावसाची शक्यता कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता हवामान अंदाज। तर आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे धन्यवाद।